इंदुरीकर महाराजांच्या मुलीचं लग्न झालं, त्यात झालेला अफाट खर्च यावरून उलटसुलट चर्चा इंटरनेटवर सुरू आहे. पण त्याच लग्नातून एक असं धक्कादायक सत्य उघडकीस आलं की ज्यामुळे सगळीकडे चर्चा दुपटीनं वाढली. ते सत्य आहे इंदुरीकर महाराज यांच्या मुलाचं. सगळ्यांचं लक्ष नवरा नवरीकडे होतं, पण एक तरुण जो इतक्या मोठ्या लग्नात देखील सर्वसामान्य माणसासारखा वागत होता तो म्हणजे कृष्णा इंदुरीकर, जो इंदुरीकर महाराजांचा मुलगा, ज्याचा चेहरा अत्यंत शांत पण डोळ्यात एक वेगळंच तेज, वागण्यात कायमी कमालीचा संयम, मंत्र्यांच्या सरबराईत अत्यंत व्यस्त असलेला हा तरुण मुलगा जेवढा साधा दिसतोय त्याच्या मागचं सत्य मात्र तितकंच धक्कादायक आणि गूढ आहे. ज्यावेळी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांनी कृष्णाबद्दल एक असं विधान केलं की ज्यामुळे उपस्थित असणाऱ्या लोकांच्या प्रत्येकाचा काळजाचा ठोका चुकला. खरं तर हा प्रश्न इंदुरीकर यांच्या वारसाचा नाहीये किंवा संपत्तीचा नाहीये. प्रश्न असा आहे की कीर्तनाचा एवढा मोठा वारसा असताना हा मुलगा इतके दिवस जगाच्या नजरेपासून कुठं गायब होता? तो नक्की कुठे असतो? तो नेमकं काय शिक्षण घेतो? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं असं कोणतं रहस्य उघडकीस आलंय की ज्यामुळे नामदेव शास्त्रींनी देखील आश्चर्यचकित होऊन त्याच्याविषयी जी माहिती दिली. मग काय आहे कृष्णा निवृत्ती देशमुख याचं ते गूढ रहस्य? नामदेव शास्त्रींच्या त्या एका वाक्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ का उडाली? वारकरी संप्रदायाचा हा भावी वारसदार भविष्यात कोणतं वादळ घेऊन येणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा विशेष रिपोर्ट. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की सत्य तुम्ही विचार केलाय त्यापेक्षा खूप वेगळं आहे. कालपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र एका राजेशाही लग्नाच्या झगमगाटात हरवला होता. 100 एकराचा तो अवाढव्य मांडप, हेलिकॉप्टरमधून होणारी पुष्पवृष्टी आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची ती मांदियाळी, निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कन्येचा ज्ञानेश्वरीचा हा विवाह सोहळा म्हणजे जणू आधुनिक काळातील एक सोहळाच होता. पण या भव्य दिव्य सोहळ्याच्या गर्दीत एक तरुण चेहरा असा होता की ज्याच्याकडे पाहून अनेकांच्या प्रश्नांचं काहूर माजलं. शांत नजर, चेहऱ्यावर एक वेगळंच तेज, वागण्यात कमालीचा संयम. हा तरुण दुसरा तिसरा कोणी नसून इंदुरीकर महाराजांचा एकुलता एक मुलगा, त्यांच्या कीर्तनाचा खरा वारसदार कृष्णा निवृत्ती देशमुख. आता प्रश्न या लग्नाचा नाही किंवा संपत्तीचा नाही, पण प्रश्न हा आहे की हा मुलगा इतक्या दिवस कुठं होता? हा नजरेपासून कुठे गायब होता? खरं तर याची चर्चा जेव्हा सुरू झाली, जेव्हा भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी याच्याबद्दल असं भाकीत केलं की ज्यामुळे अनेक दिग्गजांच्या भुवया उंचावल्या, त्याचं रहस्य बाहेर आलं. खरं तर ही गोष्ट सुरू होते सोशल मीडियावर एक छोटासा व्हिडिओ व्हायरल झाला होता. साधारणपणे काही दिवसांपूर्वी, काही वर्षांपूर्वी एक 8 ते 9 वर्षाचा चिमुरडा मुलगा स्टेजवर उभा राहिला आणि अतिशय सुमधुर आवाजात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हे अभंग गात होता. लोक थक्क झाले होते. इंदुरीकर महाराजांचा हा धाकटा लेख लोकांच्या मनात होता की हा मुलगा आता वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून कीर्तनाच्या फडात उतरेल, वडिलांसोबत तो कीर्तन करून शिकेल. पण अचानक काही वर्षापूर्वी तो चेहरा गायब झाला. ना कोणत्या सार्वजनिक कार्यक्रमात दिसला, ना सोशल मीडियावर. इंदुरीकर महाराजांनी आपल्या मुलाला प्रसिद्धीच्या झगमगाटापासून पूर्णपणे तोडून टाकलं होतं का? काय होतं महाराजांच्या मनात? त्यांनी कृष्णाला अशा एका ठिकाणी पाठवण्याचा निर्णय घेतला होता की जिथे पोहोचणं साध्या सुध्या मुलाचं काम नव्हतं. तो काळ म्हणजे कृष्णाच्या आयुष्यातील वनवास होता की साधना? सगळं सत्य बाहेर येणार होतं. अनेकांना वाटलं होतं की कृष्णा हा मोठ्या बापाचा लेक, बाप कीर्तन करतोय, पैसे कमवतोय म्हणल्यावर कृष्णा कदाचित मोठ्या इंटरनॅशनल स्कूलवर पुणे, मुंबई किंवा बाहेरच्या देशात गेला असेल, इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत असेल. पण नाही, इंदुरीकर महाराजांनी त्याला अशा ठिकाणी पाठवलं होतं ज्याला महाराष्ट्राची काशी म्हटलं जातं. ते ठिकाण म्हणजे भगवानगड. भगवानगड म्हणजे एका विशिष्ट ठिकाणचं श्रद्धास्थान, राजकारणाचं शक्तीपीठ. या गडाच्या कुशीत एक असं विद्यापीठ आहे जिथले नियम लोखंडी शिस्तीचे. ते विद्यापीठ म्हणजे ज्ञानेश्वरी विद्यापीठ. इथे प्रवेश मिळवणं सोपं असलं तरी तिथे टिकून राहणं महाकठीण. कृष्णा इथे गेल्या 4 ते 5 वर्षापासून अज्ञातवासात राहून वारकरी संप्रदायाचं कडक शिक्षण घेतोय. इथला नियम माहीत आहे का? 6 वर्षापूर्वी 6 वर्ष गडावर पूर्ण वेळ राहावं लागतं. घराची ओढ, मोबाईलचा वापर आणि चंगळवाद इकडे चालत नाही. सुरुवातीचे 3 वर्ष पाया पक्का करावा लागतो. पण कृष्णाने ते जे करून दाखवलं ते पाहून खुद्द नामदेव शास्त्री देखील चक्रावून गेले. लग्नाच्या सोहळ्यात आणि त्यानंतर काही मुलाखतीमध्ये भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी कृष्णाबद्दल जे विधान केलं त्याने सर्वांचे कान टवकारले. शास्त्रीजी म्हणाले, गेल्या 23 वर्षात मी कृष्णासारखा बुद्धिवान मुलगा पाहिला नाही. हे वाक्य साधं नव्हतं.
नामदेव शास्त्री म्हणजे न्यायाचार्य, त्यांची शेकडो विद्वान त्यांनी घडवले, पण कृष्णाबद्दल बोलताना त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. ते पुढे असंही म्हणाले की पुढचा जो इंदुरीकर असेल तो जगातील मोठ्या मोठ्या विद्वानांना आणि बुद्धिवानांना गार करणार असेल. कृष्णा केवळ कीर्तन करणार नाही, तर तो ज्ञानेश्वरीचा असा अर्थ सांगेल जो आजवर कुणी सांगितला नसेल. पण इथेच खरा सस्पेन्स वाढतो, कारण कृष्णाच्या बुद्धिमत्तेला फक्त वारकरी संप्रदायाची जोड नाहीये, तर त्याच्या आयुष्यात एक दुसरंच गूढ वळण लागलं आहे. आता आपण वळतोय एक अशा गोष्टीकडे की जे ऐकून अनेकांना धक्का बसू शकतो. वारकरी संप्रदायाचा हा भावी आधारस्तंभ सोशल मीडियावर ज्या गोष्टी शेअर करतो त्या थक्क करणाऱ्या आहेत. कृष्णांवर वारकरी परंपरेसोबत ओशो रजनीश यांचा प्रचंड प्रभाव आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलंय. ज्या ओशोनी जगाला बंडखोर विचार दिले, ज्याच्या विचारावर अनेकदा टीका झाली, त्या ओशोचे विचार कृष्णाच्या मनावर कोरले गेले आहेत. त्याच्या स्टेटसमध्ये, त्याच्या बोलण्यात अनेकदा ओशो, आचार्य प्रशांत आणि विकास दिव्यकीर्ती सरांच्या विचारांची झलक दिसते. हे कशाचं लक्षण आहे? याचा अर्थ असा आहे की येणारा काळ फक्त पारंपरिक कीर्तनाचा नसेल. कृष्णा हा मॉडर्न वारकरी म्हणून समोर येतोय. तो जुन्या रूढींना फाटा देऊन विज्ञानाची आणि अध्यात्माची सांगड घालणारा कीर्तनकार ठरणार. तो कीर्तन करताना जेव्हा ओशोंची खुली, माऊलींची करुणा एकत्र आणेल, तेव्हा तो सस्पेन्स आणि उत्कंठा कायम असेल याची कल्पना केलेली बरी. ज्ञानेश्वरीच्या लग्नात कृष्णाने ज्या पद्धतीने व्यवस्था सांभाळली ते पाहून तिथे आलेले दिग्गज अवाक झाले. कोटींच्या खर्चाचे हे लग्न, पण कृष्णा मात्र एखाद्या सामान्य सेवकासारखा राबत होता. जेव्हा त्याच्या मामांचे म्हणजे गोरख शेठ यांचे आभार मानण्याची वेळ आली, तेव्हा कृष्णाचं वक्तृत्व पहिल्यांदा जगासमोर आलं. त्याचा आवाज हुबेहूब इंदुरीकर महाराजांसारखा आहे, पण त्याच्यात एक वेगळाच ठहराव आहे. लोक म्हणतात मुलगा बापाच्या पावलावर पाऊल ठेवतो, पण कृष्णाने स्वतःची वेगळी पाऊलवाट शोधली आहे. इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनातून अनेकदा लग्न साधी करा असं म्हणतात, पण स्वतःच्या मुलीचं लग्न ग्रँड केलं म्हणून त्यांच्यावर टीका झाली. मात्र कृष्णाकडे पाहिल्यावर असं जाणवतं की महाराजांनी आपल्या मुलाला मात्र अशा कडक शिस्तीत ठेवलंय की तो उद्या समाजासमोर एक नवा आदर्श ठेवेल. नामदेव शास्त्रींनी जाहीरपणे सांगितलं की माझ्यानंतर ज्ञानेश्वरीची धुरा कृष्णा सांभाळेल. हे विधान खूप मोठं आहे. याचा अर्थ कृष्णा केवळ कीर्तनकार नाही, तर एका मोठ्या परंपरेचा प्रमुख होणार आहे. कृष्णा सध्या त्याच्या शिक्षणाच्या अंतिम टप्प्यात आहे. तो जोपर्यंत ब्रह्मचारी राहून गडावर शिक्षण घेतोय तोवर त्याचा सगळा खर्च गड करतोय. पण सस्पेन्स इथे संपत नाही. सस्पेन्स खरा इथून सुरू होतोय. जेव्हा मुलगा गडावरून खाली उतरेल, हातात चिपळ्या घेऊन माईक समोर उभा राहील, तेव्हा तो काय बोलेल? तो वडिलांसारखी रेकॉर्ड ब्रेक गर्दी खेचेल की नवीन विचाराची क्रांती घडून आणेल? मित्रांनो, कृष्ण निवृत्ती देशमुख हे नाव येत्या 5 वर्षात महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचणार आहे. त्याच्याकडे महाराजांचं पुण्य आहे, नामदेव शास्त्रींचा आशीर्वाद आहे, ओशोंची बुद्धिमत्ता आहे. हे त्रिकूट जेव्हा एकत्र येईल तेव्हा वारकरी संप्रदायाला एक आधुनिक चेहरा मिळेल. अनेकांना प्रश्न पडला होता की इंदुरीकर महाराजांचा वारस कोण? त्यांना त्यांचं उत्तर मिळाले. तो वारस म्हणजे भगवानगडाच्या मातीत तपश्चर्या करणारा हा कृष्ण आहे. तो शांत आहे, पण ही शांतता वादळापूर्वीची आहे. तुम्हाला काय वाटतं? कृष्णा हा वडिलांसारखा लोकप्रिय होईल का, की त्याहूनही तो मोठी मजल मारेल? त्याच्या ओशो कनेक्शन बद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि रहस्यमय माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.